नागपुर में आयोजित एक कार्यक्रम के दौरान केंद्रीय मंत्री नितिन गडकरी ने अपने संबोधन में एक अहम बयान दिया। उन्होंने कहा कि ऐसे 15-20 लोग हर क्षेत्र में होने चाहिए जो जरूरी मुद्दों पर अदालत में केस डालें, क्योंकि कई बार कोर्ट जो निर्णय देता है वो मंत्री भी नहीं कर पाते। सरकार ने सब अनुदान बंद किए, कई झंझट हुई। उस दौर में शिक्षा संबंधी प्रश्न सरकार के सामने रखे। सरकार जब सुन नहीं रही थी तो प्रश्न कोर्ट में रखे। भानुदास कुलकर्णी जैसे वकील थे उसमें, इसीलिए कई फैसले सरकार के विरोध में भी गए। ये कोर्ट में केसेस डालने वाले लोग भी चाहिए। ये एक बहुत अच्छा काम है। इस वजह से राजनीतिक लोगों को डिसिप्लिन आता है। इसीलिए मुझे हमेशा ऐसा लगता है कि रवि जैसे अलग अलग क्षेत्रों में कुछ हुआ तो डाल केस, ऐसे 15-20 लोग जो कोर्ट के आदेश काम कर लाए, क्योंकि जो कोर्ट के आदेश से होता है वो मंत्री नहीं कर पाते। पॉपुलर पॉलिटिक्स में अड़चने आती हैं कुछ करने की। महाराष्ट्र सरकारच्या शैक्षणिक विभागाच्या विरुद्ध सातत्याने संघर्ष केला, कोर्टात केसेस टाकल्या आणि ज्या शिक्षण संस्थांची असोसिएशन आहेत त्याला गोळा करून हायकोर्टात जाऊन त्यांनी महाराष्ट्र सरकारचे अनेक निर्णय फिरवण्याचंही काम केलं। म्हणजे त्यामध्ये जे योग्य असेल त्या बाबतीमध्ये त्याच्याकरता संघर्ष करण्याकरता मागे पुढे पाहिलं नाही। आणि त्यामुळे त्यांचं जे शिक्षण संस्थांची जी मंडळी होती त्याची पण संघटना मोठी होती, त्याच्यातही त्यांनी सातत्याने काम केलं। सरकारने सगळे अनुदान संपवले, अनेक भानगडी झाल्या। या सगळ्या काळात शिक्षणाच्या हितामध्ये ते प्रश्न सरकारसमोर मांडले आणि सरकार ऐकत नाही पाहिल्यावर कोर्टात मिळाले आणि भानुदास कुलकर्णी सारखे ॲडव्होकेट होते त्याच्या मदतीला, त्यामुळे अनेक निर्णय सरकारच्या विरोधात पण गेले। आणि हे गिरीश भाऊ हे कोर्टात केसेस टाकणारे पण एक लोक पाहिजेत, ते हे एक फार चांगलं काम आहे। आणि याच्यामुळे हे जे राजकीय याच्यात वगैरे यांना शिस्त लागते, त्याच्यामुळे मला असं सातत्याने वाटतं की रवी सारखे वेगवेगळ्या क्षेत्रात काय झालं का टाक केस, असे एक 15-20 लोक जे कोर्टाच्या आदेशाने होतं ते मंत्री करू शकत नाही कधी कधी, कारण त्याच्यावर पॉप्युलर पॉलिटिक्समध्ये अडचण होते करायची। त्यामुळे रवीने विशेषतः शिक्षण क्षेत्राशी, शिक्षण संस्था रिलेटेड अनेक प्रश्न मांडली, सोडवली।